दुसरा विषय जे काही आपण बोललात आत्ता की त्या ठिकाणी काँक्रीटचा रस्ता चालू आहे फ्लायओव्हरच्या खाली, तर त्याचं देखील आम्ही कालच व्हिडिओ घेतला एक आणि आम्ही त्या ठिकाणी बराच वेळ होतो. तर म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदाच अशी टेक्नॉलॉजी असावी कदाचित की पहिल्या डांबरी रस्त्यावरती काँक्रीटचा थर अंतरायचं काम चालू आहे आणि तो देखील 1 इंचाचाच आहे फक्त. आता या क्षणाला देखील माझ्याकडे तो व्हिडिओ उपलब्ध आहे. फक्त 1 इंचाचा थर दिला जातो आहे, डांबरी रस्त्यावर काँक्रीटचा थर दिला जातो आहे. बरोबर. म्हणजे ही जी काही टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे मी त्याच्यामध्ये विनोदाने म्हणलो आहे की मी हा व्हिडिओ नितीन गडकरी साहेबांना पाठवतो की तुम्हाला जर शिकायचं असेल की आमच्या अहिल्यानगरमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होते की डांबरी रस्त्यावरती काँक्रीटचा रस्ता केला जातो आहे, कोट्यावधी रुपये खरोखर पाण्यात जात आहेत. तर अशा वेळेस त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी किंवा त्याला काही असे डायरेक्टिव्ज नाही आहेत का की तो रोड कसा केला पाहिजे? कारण त्याच फ्लायओव्हरच्या खालचा डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तो मात्र 1.5 2 फूट खाली खड्डे घेऊन त्याचं व्यवस्थित जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगचं जी काही प्रोसिजर आहे ती पाळून काँक्रीट केलं गेलं आणि उजव्या बाजूला मात्र त्याला एक छर्रा मारल्यासारखा हे करून त्याच्यावरती 1 इंचाचा थर दिला जातो आहे. तर या संदर्भात आपण काय ॲक्शन घेताल? नाही, मुळामध्ये तो रस्ता जो आहे तो निर्मळ कल्याण हायवे आहे, तो स्टेट म्हणजे हायवे अथॉरिटीकडे आहे, तो PWD बघतोय. तसं माझं ज्युरिडिक्शन नाही येते. परंतु मी ज्यावेळी आपल्या निफ्तीहून असं कल्याण रस्त्याने जात असताना जो पूर्वीचा जो जुना रोड होता कल्याण, त्याला स्क्रॅच केले. दुसरं काय आहे की खोदून आपण जे म्हणताय, कारण माझं इंजिनिअरिंग झालं परंतु ते त्याला फक्त वरून जो M40चा जो ही दिलेला आहे, कॉन्क्रीट दिलेला आहे, त्याला तो खालचा जो बेस आहे तो तोलून धरायला तो चांगला आहे. त्याच्यामुळं तो संपूर्ण खोदून तळापासून वर घेणे आणि मग त्याच्यावरती कॉन्क्रीटकरण करण्याची आवश्यकता नाही इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून, मला असं वाटतं. पण ते डाव्या बाजूला त्याच पद्धतीने केलं ना? नाही, डाव्या बाजूला सुद्धा जसं आता ह्या बाजूला केलं त्याच पद्धतीने नाही, त्याच्यामध्ये त्याचं देखील व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे उपलब्ध की 1 फुटाचा थर आहे त्याच्या आणि याचा 1 इंचाचा थर. यासाठी आपण काय ह्या टेक्निकल गोष्टीसाठी म्हणजे नॅशनल हायवेवाल्यांशीच आपण संपर्क करावा. परंतु मला वाटतं की ती टेक्नॉलॉजी बरोबर आहे. तर कारण हा संपूर्ण हायवे त्यांनी पारणे म्हणजे टाकळी डोकेश्वर पर्यंत वगैरे तर तो कम्प्लीट केलेला नाही. पण त्या रस्त्याने पण मी 2दा-3दा गेलोय तर त्यांनी योग्य पद्धतीने 1 फुटाचा चांगला कॉन्क्रीट केलेला असल्यामुळे तो अनेक वर्ष टिकेल, तो टिकेल कदाचित. परंतु हा जो रस्ता केला गेला आहे, मला वाटतं तो फक्त पहिल्या पावसाची वाट बघेल आणि तो वाहून जाईल असं नागरिकांची चर्चा आहे.